स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12 श्री गणेशाय नमः. कराय जगदुधार हरावाया भूभार वारंवार परमेश्वर नाना अवतार घेत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटे श्री दत्त येथे रूपे प्रगट होत. तेचे समर्थ श्री स्वामी गत अध्यायाचे अंती बाळापाले अक्कलकोटे पुण्यनगरी पाहुणे दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली. श्री जवळी दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करते. स्वामी सानिध्य पातले अजानुबाहू सुहासे वदन श्रीमूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरण धरे येले. येऊन या भानावरती श्रीचरणांची विस्वडीली मिठी ब्रह्मानंद न माये पोटी स्तोत्र ओटी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळे. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांच्या लिंगण दिले त्यांनी प्रेमे करून. बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार होते बिराडावर स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामींचे अर्पण करा नैवेद्यासी अवश्य म्हणून तयांचे. बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असतील रूप मंदिरात. राजा आज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले. सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्माते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपासी दैवत त्यांचे करावे पूजन. नित्य मध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे. भिक्षे कारणे मागून या मधुकरी यावे. मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. सुळप्पा आदी करून सेवेकरी बहुतजन. त्यात सुंदरबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एके दिवशी तयांचे बाई आज्ञा करी ऐशी आपण हे श्री सेवेची करीत जावे. आनंदे बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्याकडे व्यवस्थेचा होता. पै या कारणे आपसात भांडे होते सदोदित. स्वामी सेवेची तिथे अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजना मोडून टाकले. भांडण एकचित्त सर्व केले. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रति दृढ भाव धोरणी चित्ती सेवा करते. आनंदे ऐसा लोटता काही दिवस. बाळप्पाची शरीरास व्याधी जडले. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी भोग भोगेला. काही दिन कागदाची पुडी बिंबीतून पडली. ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पास यावे मरण. विष दिदले कानुल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त हो असे उदरी. सद्गुरु सेवा त्यांची करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवे कारणे. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थांशी आपण सांगून बाळप्पाशी शंकर पूजनीवर जावे. तैशी आज्ञा त्या प्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाच्या चित्ती विश्वास काही पटेना. वाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणे. हे नसेल सत्य पूर्ण विनोद केला निश्चयी. पूजा करणे उचित न करावे हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन. ते माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी. दारापुत्र सोडणी देशे आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांशी कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया ऐशी बाळप्पा. ऐसे ऐकून समर्थ हस्यमुखी काय बोलतं. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थ न देते आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी. आपण तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे. त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकीला. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूरतया प्रति करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत. द्वादशोध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु.